वाटण खरात आणि त्यांना घरात एकदम जबरदस्त कार्यक्रम चालवता येतं. तुम्ही पायस नाशिक मग आता मीडियावाला एकदम जबरदस्त ती बातमी चालणार आहे ना, तर नाही अत्यंत खरं शेपू अशा लोकांनी सोडलं नाही पाहिजे. तो सर जेवढा त्यांनी अनुयायी बनाडेल होतात, ज्या त्यातले गुरु म्हणत ना त्यातले सर्व असले मुतीसन पाज नाही. आपण मीडियावर एकदम पायी राहणो त्यामुळे तो काय विषय नाही. पण आज त्यांनी बाईना व्हिडिओ पाया तुम्हाला भाऊनी आणि मग लक्षात हो ना की ती म्हण राहिनी की मना नवराना कुठेतरी घात जाया बो अशी. मग एक विचार करावं का तुम्ही आपली म्हणजे सर्वसामान्य घरात जर अशी घटना घडल्यानंतर ती बाई आतेपर्यंत एक तर पोलीस स्टेशनला राहते नाही तर त्या नवराले मार टाकते. आणि काही ठिकाणी आपण अशा घटना व्हायची तीच की त्या माणसं ते बाईसले हात बिनी लावतात तर त्या बाया कोंगाळा करीसन त्या माणसासोर कुठेतरी आयवट असते. हाही बी गोष्ट खरीशी. मग नेमकं कशी जगान आहे याते तो तर पुढला विशेष आहे. त्यांनी एक वैष्णव जेल तयार करेल होतं म्हणे. त्या वैष्णव जेल मा काहीतरी कप सिरप टाके काही व्याग्रा टाके आणि त्या पाहिजे या लोकगीज आहेत म्हणे ते पियत आणि रातभर जागरण करीत म्हणे. अरे तो ज्यान त्यांना वैयक्तिक भाग शे कारण ते संविधानने सर्वातले आपल्या बाबासाहेब त्याचे सर्वातले आपल्या स्वतंत्र जगाना अधिकार देईल. मग त्या अधिकारना लोक कोण फायदा कशा घी ता ते बिचारा ज्यान त्यांना यांना करताशेत. पण यावात मन मीडियावालातली एक सांगणं यार आमना शेतकरीसनी बी अशीच बातमी 2-4 दिवस चालाडा ना तुम्ही. कारण शेतकरी आता इतका अतिसंकटात छे ना भाऊ एकदम वाईट. भाजीपालाना संध्याकाळना 7 वाज्याना बाजारभाव शेतना सर्व मार्केटच ना भाजीपालाना मार्केटच ना भाव या तुम्ही माल नॅशनल न्यूज चॅनल असले दिसाडा ना बुवा. आणि हाई बातमी मुख्यमंत्रीपर्यंत जाई आपला कृषी मंत्रीपर्यंत जाई असे करा. काही तुम्हाला सोमनाथ भाऊनं सांगण्याशी सर्व मित्र असले मना जेवढा मीडिया कर्मी मित्र आहेत ना तेवढा सर्व असले सांगण्याशी का बरं माहिती का खरं कळू द्या ना लोक असले खरं शेतकरीला भेटस का बुवा. अरे जो कष्ट करवस जो शेत्यात 1000 टाकस आणि त्याला जर 200 रुपये भेटत होतील तर तो कशा जगे त्यानं कर्ज नाही होणार तर काय होईल रे. हां मग या गोष्टी शेतना कळू द्या. 2-4 दिवस ना अशी जी ह्याची बातमीला आहे ना बुवा अशी सर्व असणी शेतकऱ्यासाठी बातमी दिसाडा. कारण आता भाजीपालाले असो कसा आले असो अरे अजिबात भाव नाही शे. मी स्वतः जाई पाय एकदम वाईट वाटस त्यांना करता मला आज सुचणं की 100% सर्वासनी अहो मुद्दा शे ना 2 दिवस फक्त बातमी दिसाडा काहीच मागणी करू नका फक्त मुद्दा दिसाडा तुम्ही कळू द्या ना पूर्ण महाराष्ट्रभर किंवा शेतकरीसनं कसे चालू शे काय चालू शे. आता तुम्ही EIFI आण राहणार उत्पन्न वाढायला पाहिजे असे सांगी राहणार पण जे आपल्याकडे जे उत्पन्न शे त्याला काय भाव भेट राहणार नाही महाराष्ट्राला कळू द्या भाऊ. हा जिओनं टावर आणि आपला शेतकरीसनी पावर कमी होऊ देऊ नका. हा व्हिडिओ जास्त तर जास्त शेअर करावं आणि आपला कृषी मंत्रीपर्यंत शे ना हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि सर्व मीडिया भाऊसनी एक दिवस हा संकल्प करा आणि खरोखर आमनी बातमी दिसाडा भाऊ. हा